ठीक आहे. सो नाव फ्रॉम टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट अवर जर्नी दॅट इज HTML. तर HTML काय असतं हे पण आपण बघितलं होतं. हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ओके. आणि जस्ट मी इथे प्रोजेक्टला VS कोड मध्ये ओपन करेल. VS कोड इन्स्टॉल केलंय सर्वांनी? गिट इन्स्टॉल केलंय सर्वांनी? केलंय? गिट झालंय इन्स्टॉल? ठीक आहे. ओके. सो द व्हेरी फर्स्ट वी आर गोइंग टू लर्न HTML. काय लर्न करणार आहे आपण? HTML. तर HTML चा कॉन्सेप्ट म्हणजे HTML चे कोणते कोणते टॉपिक आपण लर्न करणार आहे. So the very first we are going to learn a basic structure of HTML. Basic structure of HTML. हा फर्स्ट पॉइंट. ओके. त्यानंतर आपण लर्न करणार आहोत टायपोग्राफी. काय लर्न करणार आहे? टायपोग्राफी. टायपोग्राफी झाल्यानंतर आपण इमेजेस लर्न करणार. What we are going to learn? Images. After images we are going to learn navigations. What we are going to learn? Navigations. After navigation we are going to learn list, then table, then forms, and last we are going to learn layouts. Okay. The last we are going to learn layouts. कोणत्या पण HTML सोबत जर तुम्हाला वर्किंग करायचे असेल तर तुम्हाला मॅक्झिमम हे ऑपरेशन किंवा हे टॉपिक कव्हर असले पाहिजे. सो फॉर एनी टाइप ऑफ डेव्हलपमेंट. So let's understand that how we are going to roll with it. So let's start with this. So in the last lecture we have created the very first page, right? Last lecture मध्ये आपण सर्व first page create केलं होतं. Okay, now just I will open that project under the code drift, batch 4, more lectures, and let's make a right click. Let's open this with code. आता खाली तुम्हाला हे पण सांगितलं होतं की तुम्ही VS कोड मधून ओपन फोल्डर करू शकताय. तिथून पण तुम्ही तुमचं प्रोजेक्ट ओपन करू शकताय. फक्त सिनेरिओ असा आहे की सर्वांनी लिनक्सचा यूज करा. ओके. नेक्स्ट लेक्चर पासून माझे काही ऍप्लिकेशनचे इश्यूज आहे, बट नेक्स्ट लेक्चर पासून मी पण ट्राय आउट करेल लिनक्स वरती वर्कआउट करायचं. इज दॅट क्लिअर? लास्ट लेक्चर मध्ये आपण हे पण बघितलं की HTML मध्ये आपण मार्कअपचा यूज करतो. मार्कअप म्हणजे सिंटॅक्स. सो HTML ची जी स्टार्टिंग होते कोणत्या वन पेजची, तर ती HTML नावाच्या एलिमेंटने होते. ओके. आणि HTML एलिमेंटचे दोन चाइल्ड एलिमेंट असतात. एक असतो हेड आणि एक असतो बॉडी. एक असतो हेड आणि एक असतो बॉडी. तर जेव्हा पण तुम्ही ऑपरेशन परफॉर्म करणार आहात, तेव्हा एक लक्षात ठेवा की HTML चं मिनिमम स्ट्रक्चर हे हवं. मिनिमम म्हणतोय मी. मॅक्झिमम कसा असू शकतो, मिनिमम कसा हवंय हेड टाईप मध्ये. Now, here just I will type hello. आणि आता जर मी ही फाईल ओपन केली, just I will make a double click on this. You will see that we have a hello over here. Okay. Now, let's say मी ते like लिहिलं hello and welcome. To HTML session. सो इथे चेंज झाला का पेज वरती? नाही. मग मी याला मॅन्युअली रिफ्रेश केलं. सो नाउ यू कॅन सी इट शोज हॅलो अँड वेलकम टू HTML सेशन. बट नाउ इज अ प्रॉब्लेम. प्रत्येक वेळेस जर आपण चेंजेस करतोय तर इथे मला काय करावं लागतंय प्रत्येक वेळेस?
मॅन्युअली रिफ्रेश. तर हे डेव्हलपमेंटमध्ये खूप हेक्टिक होत जातं नंतर. कारण प्रत्येक वेळी चेंजेस झाल्यानंतर तुम्हाला हवे असतात ती चेंजेस ब्राउझरवर. सो व्हॉट वी डू फॉर दॅट वी विल इन्स्टॉल वन एक्सटेन्शन. तर व्हीएस कोड मध्ये हा स्क्वेअर आयकॉन एक्सटेन्शनचा. ओके, just I will click on this one, and here just I will search for live server. काय सर्च करेल मी? लाईव्ह सर्व्हर. लाईव्ह सर्व्हर सर्च केल्यानंतर तुम्हाला सर्वात स्टार्टिंगला लाईव्ह सर्व्हर बाय ऋत्विक डे असे येत आहे. तेव्हा इथे ऑथरचं नाव आहे. काय नाव आहे? ऋत्विक डे. ओके, तर याला इन्स्टॉल करायचं. माझी इथे इन्स्टॉलेशनचं बटन आहे, माझं ऑलरेडी इन्स्टॉल आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर तुमचं एकदा व्हीएस कोड बंद करा. बंद केल्यानंतर परत त्याला एकदा चालू करा. ओके, आणि चालू केल्यानंतर मिनिमम HTML चा कोड तुमचा असा हवा आहे मिनिमम. आणि त्यानंतर जस्ट त्याला राईट क्लिक करा आणि इथे तुम्हाला एक ऑप्शन मिळेल. ऑप्शन काय? ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. जस्ट क्लिक करून. तर हा अल्टिमेटली लाईव्ह सर्व्हर म्हणजेच तुमच्या ब्राउझर मध्ये तो ओपन करेल. आता तुमचं जे डिफॉल्ट ब्राउझर आहे त्याच्यामध्ये ते ओपन करेल. तुमचा क्रोम असू शकतोय, फायरफॉक्स असू शकतोय, कोणतं पण ब्राउझर असू शकतोय. सो डोंट वरी अबाउट इट. कोणत्या पण ब्राउझर मध्ये ओपन केलं तरी चालेल. ओके, नंतर डिफॉल्ट ब्राउझर कसं सेट करायचं ते आपण नंतर बघूया. येतं एक लक्षात? व्हेरी गुड. नाव द नेक्स्ट थिंग इज लाईक इथे आता मी जर हे रिमूव्ह केलं, जर फक्त टाईप केलं कोड ड्रिफ्ट, so now you will see that it automatically updates it to the code. इथे जर मी चेंज केलं तर माझं नाव जर लिहिलं दीपक कुमार, if I save this, so you will see that it works. What was I? So what it means? It means that live server works perfectly. Okay? तर आता सर्वांनी काय करायचं? एक फोल्डर क्रिएट करायचं, HTML चा कोड, HTML ची फाईल क्रिएट करायची, लाईव्ह सर्व्हर इन्स्टॉल करायचं आणि माझ्यासारखं ऑपरेशन परफॉर्म करून बघायचं. करा सर्वांनी. आता मग क्वेश्चन असा आहे की HTML मध्ये जर डायरेक्ट टेक्स्ट टाईप करता येतो तर ही व्हॅलिड पार्ट आहे का? आन्सर आहे नाही. अशा प्रकारे HTML चा कोड कधीच लिहायचं. त्यासाठी काय करायचं? द व्हेरी परफेक्ट थिंग इज की आपण टायपोग्राफी टॅग यूज करू शकतो. आता यात आपण एक कन्सेप्ट बघणार आहे, त्याला म्हणतात कमेंट. काय म्हणतात? कमेंट. कमेंट काय असते? कमेंट म्हणजे कमेंट दिल्यावर कमेंट म्हणजे काय? असा टेक्स्ट जो कोड इग्नोर करू शकतो किंवा आउटपुट इग्नोर करतो, आणि हे आपण आपल्या रेफरन्ससाठी लिहितो. तर जर तुम्हाला कमेंट द्यायची असेल तर व्हीएस कोड मध्ये कंट्रोल क्वेश्चन मार्क, शिफ्टचे शेजारी बटन बघा, कंट्रोल क्वेश्चन मार्क द्यायचं, त्याने कमेंट क्रिएट होते. कंट्रोल क्वेश्चन मार्क होते क्रिएट, झाले क्रिएट. परत तिथे जर कंट्रोल क्वेश्चन मार्क केलं तर कमेंट रिमूव्ह पण होते. कोणत्या लॅपटॉप आणलेले तुम्ही? कीबोर्ड चेंज करावा लागेल. ठीक आहे. सो तुम्ही कंट्रोल क्वेश्चन मार्क केला कमेंट येते, परत कंट्रोल क्वेश्चन मार्क केला कमेंट जाते. ओके, सी कमेंट दिल्यानंतर आपण पहिलं बघणार आहे टायपोग्राफी. टायपोग्राफी. तर टायपोग्राफी म्हणजे काय? जे ते एलिमेंट तुम्हाला टेक्स्ट दिसतात त्याला आपण टायपोग्राफी म्हणतो. जे ऍक्च्युअली दिसतात त्याला काय म्हणतात? टायपोग्राफी. तर टायपोग्राफीच्या आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट आहे. सर्वात पहिला एलिमेंट जो आपण बघणार आहे तो आहे H1 एलिमेंट. कोणता एलिमेंट? H1. आता इथे जर मी लिहिलं लाईक हॅलो, तर तुम्हाला आउटपुट दिसेल की हा टेक्स्ट
बोल्ड आहे म्हणजे ठीक आहे. आणि त्याचबरोबर त्याची साईज कशी आहे, नॉर्मल टेक्स्ट. मी नॉर्मल टेक्स्ट पण लिहितोय ते. बघा नॉर्मल टेक्स्ट आणि H1 मध्ये काही फरक दिसतोय का? काय फरक आहे सांगा बरं. बरोबर. जो H1 एलिमेंट आहे तो ठीक आहे आणि साईजला पण मोठा आहे. बरोबर. मग जर टायटल असेल, तुम्ही बघितलं असेल खूप साऱ्या मूवीजचे टायटल असतात आणि टायटल सोबत काय असतं, टायटल असतात मूवीचे म्हणतो मी. मूवीचे टायटल बघितलेले ना, मग कधी केव्हा केव्हा असं असतं बघा, वरती टायटल असतं जसं पुष्पा द राईज, बरोबर ना, पुष्पा द रूल असतं ना टायटलच्या खाली. मग ते जे नेक्स्ट वर्ड असतं ते त्या साईड टायटलचं सब टायटल असतं, तिच्या अजून थोडं डिस्क्राईब करतात. पण त्याचा टेक्स्ट सेम असतो का साईज? त्यान्सर नाही. जे मेन साईज आहे ती मोठीच असते, त्यानंतर जे रेस्ट असतात ते छोटे असतात. तुम्ही प्रोजेक्टमध्ये सिनॉप्सिस, तुम्ही प्रोजेक्ट वगैरे डेव्हलप केला असेल कॉलेजेसमध्ये, केलंय का? प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला नाही का? प्रोजेक्ट नाही केला, तो विकतच आणला नाही, प्रोजेक्ट केलाय. प्रोजेक्ट रिपोर्ट बनवलाय तुम्ही, तर प्रोजेक्ट रिपोर्ट जेव्हा आपण बनवतो तेव्हा टायटल देतो, त्याचं सब टायटल असतं, पॉइंट साठी पण अजून टायटल असतं आपले, बरोबर की नाही? मग तसेच हेडिंग मध्ये पण ना वेगवेगळे नंबर असतात. तर ते नंबर स्टार्ट होतो H1 पासून, तर त्याचा एंड होतो H6 पर्यंत. काय एंड कुठे? H6. मी ते H2, H3, H4, H5 आणि शेवट H6. तर आपल्याकडे H6 पर्यंत एलिमेंट असतात. किती एलिमेंट असतात? H6. पण यांच्यामध्ये चेंजेस काय दिसतोय सांगा बरं. फक्त साईज, थिकनेस प्रत्येकामध्ये, बरोबर. सो जेव्हा आपल्याला हेडिंग इम्प्लिमेंट करायचे असते, हे आपल्याला इम्पॉर्टंट आहे की आपल्याला कोणत्या टाईपची हेडिंग हवी, मला मोठी हेडिंग हवी, छोटी हवी, यावरती ते ऑपरेशन डिपेंड करतात. ओके. आणि याला आपण म्हणतो हेडिंग एलिमेंट. पण आता सर्व ठिकाणी हेडिंग एलिमेंट यूज मध्ये येतात का? जर तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला होता तर त्या रिपोर्ट मध्ये तुम्ही सर्व बोल्डच यूज केलं होतं का? नाही. तर काय यूज केलं होतं त्यामध्ये? तुम्ही काही पॅरेग्राफ कंटेंट यूज केला होता, बरोबर ना, नॉर्मल टेक्स्ट. तर जर मला नॉर्मल टेक्स्ट यूज करायचा असेल, हेडिंग मला हेडिंग हवी पण मला नॉर्मल टेक्स्ट पण यूज करायचं आहे, त्या टेक्स्ट मध्ये आपण पॅरेग्राफ नावाचा टॅग यूज करतो. कोणता टॅग यूज करतो? पॅरेग्राफ. आता इथे मी हॅलो यूज करेल. सो इथे तुम्हाला एक अशी गोष्ट दिसेल की हा जो पॅरेग्राफ टॅग आहे आणि हा जो H4 टॅग आहे, दिसत नाही? दिसतंय आता? ठीक आहे. तर हा जो पॅरेग्राफ आता दिसतंय ना सर्वांना बेटा, इकडे बस सर, बस रे, सहर्ष कुठं नाही वाचणार. चार्जर भरपूर एक्सटेंड होतं, दिसतंय का? सांग बरं इथं लिहिलंय. हा, व्हेरी गुड. ठीक आहे. सो इथे जर बघितलं तुम्ही तर H1 एलिमेंट आणि हा H4 आहे बघा, H5 सॉरी H6, H5 आणि H4, म्हणजे हा H4 आणि हा साईजला सेम आहे, पण याच्यात थिकनेस आहे का? नाही. हा फरक आहे दोघांमध्ये. ओके. आता प्रत्येक वेळेस स्वतःचं टेक्स्ट टाईप करणं थोडं डिफिकल्ट होऊन जातं, तर आपण किती टेक्स्ट लक्षात ठेवणार. मला टेस्टिंग करायची समज, मी तुम्हाला म्हटलं की मला 2 लाईनचा टेक्स्ट सांगा, थोडं अवघड जाणार आहे का? नाही, ऑब्विसली जाणार टाईप करायला. तर व्हीएस कोड मध्ये आपल्याकडे एक वर्ड आहे ज्याला लोरम म्हणतात. काय म्हणतात? लोरम. LOREM, लोरम. जर लोरम टाईप करून एंटर जर हिट केलं तर तो ऑटोमॅटिक काही सॅम्पल टेक्स्ट क्रिएट करतो. काय करतो तो? सॅम्पल टेक्स्ट क्रिएट करतो. पण आता मला तसं नकोय, मला सपोज 5च वर्ड हवे. पाणी देऊ? मला 5च वर्ड हवे. किती वर्ड हवे? 5. मग अशा केसमध्ये आपण असं पण करू शकतो, आपण असं म्हणू शकतो लोरम
आणि त्याच्यानंतर लगेच 5. म्हणजे किती वर्ड क्रिएट करेल तो? 5 वर्ड. बघा किती वर्ड आहे बघा. किती केले क्रिएट? 5. पण मला 5 वर्ड नको, मला 5 लाईन्स हवे आहेत. याला मल्टिप्लाय बाय 5 करू. म्हणजे जी एक लोरमची लाईन अशा किती लाईन क्रिएट होतील? 5 लाईन. नाउ इफ आय सेव्ह दिस, यू विल सी दॅट की तो एक 5 लाईन क्रिएट करेल. इथे कॉम्प्रेस होते लाईन्स, पण तो 5 लाईन का टेक्स्ट क्रिएट करेल. ओके, सो नाउ यू कॅन सी दॅट इट जस्ट लुक्स समथिंग लाईक दिस. बघा किती लाईन दिसत तुम्हाला? नियर अबाउट इथे 6 लाईन्स आहे. ओके, इथे 6 आहे, बट जे लोरम पॅटर्न यूज करतोय वर्डचा, तर तो मल्टिप्लाय बाय 5 करतो त्याला, तर तिथे त्याच्या 5 लाईन्स असतात. सो यू कॅन जस्ट हॅव दिस एंटायर प्रोसेस विथ यू. तुम्ही अशा प्रकारे इथे इम्प्लिमेंटेशन करू शकता. ओके, सो नाउ अगेन आय विल जस्ट से दॅट लोरम आय जस्ट वॉन्ट लाईक से 10 वर्ड्स. आणि यांनी किती वर्ड दिले? 10 words. Okay, so which type of element we have right now? Heading element and paragraph element. कोणते कोणते एलिमेंट आहे? हेडिंग आणि पॅरेग्राफ. इथपर्यंत काही प्रॉब्लेम, काही इश्यू? ट्राय करा. नाव आता असा एक विचार करा की लाईक मला या लोरमचं जे आउटपुट आहे, ओके, तर इथे हा जो लोरम इप्सम वर्ड आहे, इप्सम, याला थिकनेस द्यायची. काय करायचं? याला थिकनेस द्यायची. तर कशी देऊ शकतो आपण थिकनेस? H1 यूज करून, बरोबर. पण आता तुम्हाला एक पार्ट इथे समजतोय का? मला सांगा, ह्या हॅलोच्या नंतर किती स्पेस होता? भरपूर स्पेस आहे. बट तरी जो नेक्स्ट एलिमेंट प्रिंट झाला तो कुठे झाला प्रिंट? नेक्स्ट लाईनला. इथे पण तेच झालं, इथे तेच, इथे पण तेच होत आहे. असं का होत आहे? त्याचं रिझन असं आहे की हे जे 2 एलिमेंट, हे जे 7 एलिमेंट आपण बघितले, H1, H2, H3, H4, H5, H6 आणि पॅरेग्राफ, हे एलिमेंट ब्लॉक एलिमेंट आहे. कोणते एलिमेंट आहे? ब्लॉक. ब्लॉक एलिमेंट काय असतात? ब्लॉक एलिमेंट्स आर द एलिमेंट who occupies 100% width. Who occupies 100% width. जेव्हा एखादा एलिमेंट 100% विड्थ ऑक्युपाय करतो त्याला काय म्हणतात? ब्लॉक एलिमेंट. ओके, ब्लॉक म्हणजे असं बघा की पूर्ण एरिया कव्हर करतो. आपण म्हणतो की तो एक ब्लॉक आहे, तर ब्लॉक म्हणजे तो पूर्ण स्पेस. मग आता आपल्याला हे जर बघायचं की त्यांनी किती एरिया ऑक्युपाय केलाय, तर काय करायचं? त्यासाठी जस्ट राईट क्लिक करा. ओके, इन्स्पेक्ट सेक्शन वरती जा. इथे इन्स्पेक्ट नावाचा एक ऑप्शन. कसं करायचं आहे? राईट क्लिक, इन्स्पेक्ट. इन्स्पेक्ट केल्यानंतर इथे आपल्याकडे HTML चा कोड असेल, ज्याला जस्ट एक्सटेंड करा आणि माउस होवर करत चला. काय दिसतंय मला सांगा बरं? ब्ल्यू एरिया किती दिसतोय? पूर्ण व्हाईट, पूर्ण पेज. बघा मी ज्या पण एलिमेंटवर माउस नेतोय इकडे, तो हायलाइट होतोय, बरोबर की नाही? राईट, सो इट ऍक्च्युअली हायलाइट्स. पण हा पूर्ण एरिया कव्हर करतो, इव्हन पॅरेग्राफ सुद्धा पूर्ण एरिया कव्हर करतो. मग मला जर फक्त ती इप्सम जर बोल्ड करायचं असेल तर ब्लॉक एलिमेंट त्यामध्ये चालत नाही. हा रूल आहे. रूल काय आहे? एक ब्लॉक एलिमेंट दुसऱ्या ब्लॉक लेवल एलिमेंट मध्ये वर्क होत नाही. मग यासाठी काय करतो आपण? तर यासाठी आपण दुसऱ्या टाईपचे एलिमेंट यूज करतो, ते म्हणजे इनलाईन एलिमेंट. तर इथे H1 टू H6 आणि पॅरेग्राफ हे दोन कोणत्या टाईपचे एलिमेंट आहेत आता सध्या? ब्लॉक एलिमेंट. कोणत्या टाईपचे एलिमेंट आहे? ब्लॉक. व्हेरी गुड. इथपर्यंत काही क्वेश्चन? नाउ द नेक्स्ट इज, मग मला जर पॅरेग्राफ मध्ये जर बोल्डनेस हवाय तर इथे आपण एक वेगळा एलिमेंट यूज करतो ज्याला म्हणतात स्ट्रॉंग. काय म्हणतात? स्ट्रॉंग. मी इप्समच्या सराउंडिंगला यूज केला. आता बघा थिकनेस झाली का?
पण लाईन ब्रेक झाली का? नाही. व्हॉट इफ मला जर त्याला अंडरलाईन हवी तर त्या केसमध्ये अजून एक आपण एलिमेंट यूज करू शकतोय, अंडरलाईन एलिमेंट. कोणता एलिमेंट? अंडरलाईन. त्याला युनियन नोटिफाय करतात. बघा लाईन ब्रेक केली का नाही? तुम्ही कधी मार्कर पेन यूज केलाय का? का यूज करता? हा, भले अभ्यास वगैरे नाही हो, पण आपण हायलाइट करून ठेवतो, बरोबर ना? मग मला जर इथे जर येलो कलर हवा आहे, सो त्यासाठी पण आपल्याकडे एलिमेंट असतो ज्याला म्हणतात मार्क एलिमेंट. काय म्हणतात? मार्क एलिमेंट. तर बघा मी जिथे अनऑर्डरली संपते त्याच्यानंतर, सॉरी, जिथे अंडरलाईन संपते त्याच्यानंतर मी पेस्ट केलंय त्याला. And now you will see one thing that की त्याला मार्क एलिमेंट पण आहे, बट मला एक स्पेस आहे ती नको इथे. बघा इथे स्पेस क्रिएट झाली. सो नाउ यू विल सी दॅट इट वर्क्स परफेक्ट. पण लाईन ब्रेक होते का? अशाच केसमध्ये मला इटॅलिक जर एलिमेंट हवा आहे तर यासाठी आपण एक टॅग यूज करतो, त्याला म्हणतात आय टॅग. आय म्हणजे काय? इटॅलिक. तर तो टेक्स्ट इटॅलिक पण होईल. म्हणजे एका टेक्स्टला तुम्हाला बॅकग्राऊंड कलर देतो, तो बोल्ड कलर देतो, अंडरलाईन करतो, ते इटॅलिक पण करते. म्हणजे या सर्व ऑपरेशन तुम्ही परफॉर्म करू शकताय. पण या केसमध्ये लाईन ब्रेक होते का? नाही. जर एखादा एलिमेंट लाईन ब्रेक करत नसेल तर त्या टाईपच्या एलिमेंटला काय म्हणतात? काय म्हणतात? इनलाईन एलिमेंट. काय म्हणतात? इनलाईन एलिमेंट. इनलाईन एलिमेंट कोणते होते? आता आपण बघितले ते स्ट्रॉंग, त्यानंतर अंडरलाईन, त्यानंतर मार्क आणि इटॅलिक. हे तुमचे सर्व इनलाईन एलिमेंट आहे. समजतंय का? समजतंय का? इथपर्यंत एक गोष्ट काही क्वेरी? या पॉइंट पर्यंत कोणाकडे काही क्वेरी आहे का? करेक्ट आहे. हे एलिमेंट ट्राय करू आपण. बघा, सो बेसिकली हेड का यूज करायचा असतो? वाय वी यूज हेड? फॉर स्टोरिंग द इन्फॉर्मेशन. आणि इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी आपल्याकडे मेटा नावाचा एक टॅग असतो. कोणता टॅग असतो? मेटा टॅग. तो आपण नंतर बघू. लाईक आता मी इथे जस्ट अजून 2-3 पेज ओपन करेल, लाईक गुगल, फ्लिपकार्ट, Amazon, or just I will open like say Zomato. आता मला माझा क्वेश्चन असा आहे तुम्हाला की या सर्व टॅब मध्ये थर्ड टॅब कशाचा आहे? सेकंड टॅब कशाचा आहे? हे बघा किती टॅब आहे टोटल? सेकंड टॅब कशाचा आहे? ओके, थर्ड टॅब. बरोबर. हे कसं कळलं तुम्हाला? वरती जो टाईप लोगोवरून कळलं. हे दिसतंय का? बघा तुम्ही हे वाचलं मग तुम्हाला समजलं ऑनलाईन शॉपिंग अरे इथं फ्लिपकार्टचं आहे, बरोबर ना? कारण मी काय केलं, एक सर्च इंजिन ओपन केलं, एक ई कॉमर्स साईट ओपन केली आणि एक फूड डिलिव्हरी ऍप्लिकेशन ओपन केलं. तुम्हाला हे तर लक्षात आलं ऑनलाईन शॉपिंग आणि मी फ्लिपकार्ट बोललो होतो, तर इव्हेंच्युअली त्याचा आयकॉन पण तिथे होता. ओके, त्या आयकॉनला काय म्हणतात टेक्निकल भाषेत? फेव आयकॉन. काय म्हणतात? फेव आयकॉन. आता आपल्या वेबसाईटला टायटल आहे का इथे वरती? आहे का? टायटल नाही, त्यामुळे तो डायरेक्टली जी URL इथेच दाखवतोय. मग जर आपल्याला वेबसाईटमध्ये टायटल ऍड करायचा असेल तर इथे आपल्याला हेडमध्ये टायटल नावाचा एक एलिमेंट यूज करतो. काय यूज करतो? टायटल एलिमेंट. तर बघा हा ओपन टॅग आहे
आणि हा क्लोज टॅग हा कंपल्सरी असेल आणि या दोन्हीच्या मध्ये मग आपल्याला टायटल ऍड करायचं जसं HTML day 1 and now you will see that it will also give you that information. See? आता दिसतंय का टायटल फेव आयकॉन नाही तो आपण नंतर ऍड करणार. सो व्हॉट इट मीन्स जर मला वेब पेजला टायटल ऍड करायचं असेल तर आपण कुठे ऍड करणार हेडमध्ये. व्हेरी गुड. सो हे झाले तुमचे सर्व टायपोग्राफी H1 पॅरेग्राफ स्ट्रॉंग अंडरलाईन मार्क अँड इटॅलिक. याच्यासोबत अजून काही असतात स्पॅन तो पुढे जाऊन आपण यूज करणार आहे. ओके त्यानंतर जसं आपण पुढे जाणार आता स्पॅन अजून एक असतो बटन पण तो आपण नंतर बघणार. पण आता इनिशियली जे आपण टायपोग्राफी एलिमेंट बघितले कोणते होते ब्लॉक लेवल एलिमेंट आणि इनलाईन. ब्लॉक मध्ये कोणते होते H1 H1 टू H6 पर्यंत. त्यानंतर पॅरेग्राफ. त्यानंतर इनलाईन मध्ये आपण कोणते कोणते बघितले स्ट्रॉंग अंडरलाईन मार्क आणि इटॅलिक. हे लक्षात आलंय. व्हेरी गुड. नाउ लेट्स गो टू द नेक्स्ट पार्ट दॅट इज इमेजेस. नेक्स्ट पॉइंट कोणता आहे आपला इमेजेस. तर जस्ट मी या फाईलला जस्ट एक कॉपी क्रिएट करेल आणि मी याला म्हणेल टायपोग्राफी. इट्स सेव्ह इट इट्स क्लोज इट आणि इथे मी पूर्ण पेज रिमूव्ह करेन. ओके नाउ जस्ट वी विल क्रिएट अ न्यू पेज HTML. त्यानंतर हेड त्यानंतर बॉडी. त्यानंतर हेड मध्ये काय असतो टायटल. चला टायटल ऍड करूया फॉर एक्झाम्पल इमेजेस. ओके आता क्वेश्चन असा येतो की HTML चा कोणतं व्हर्जन आपण यूज करतोय तर कोणतं व्हर्जन असेल कोणतं व्हर्जन असेल HTML चं बरोबर. तर करंटली आपण HTML चं व्हर्जन 5 यूज करतोय. काय यूज करतोय व्हर्जन 5. मग आता क्वेश्चन असा आहे की जर माझ्या मी जर व्हर्जन 5 यूज करतोय तर हे समजून कसं घ्यायचं की तुम्ही व्हर्जन 5 यूज करताय. त्यासाठी HTML आपल्याला इंडिकेटर देतं. इंडिकेटर मध्ये कुठं असतं इंडिकेटर पाहिलं असं यूज करतो का हा करतो किती इंडिकेटर असतं बाईकला 4 असतात बरोबर. कोणत्या साईड इंडिकेट करत ते राईट बरोबर की. जर लेफ्टचा लावला तर राईटला वळतो का तू तर तसंच इथे पण असतं. ब्राउझर मध्ये पण इंडिकेटर असतं. मग इंडिकेटर काय असतो तर इंडिकेटर आपण सर्व टॉपला लिहितो आणि इंडिकेटरचा सिंटॅक्स थोडा असा आहे लेस दॅन साइन एक्सक्लेमेशन मार्क आणि नंतर आपण लिहितो डॉक टाईप. काय असतो डॉक टाईप. आता आपण HTML5 यूज करतोय तर इथे HTML असं आपण टाईप करतो. जर तुम्ही हा सिंटॅक्स जर बघितलाय ना वेब पेज वरती कोणतं व्हर्जन आहे 5 व्हर्जन. कोणतं व्हर्जन आहे 5. तर HTML चं पूर्वी कोणत्या जास्त व्हर्जन मध्ये इंडिकेटर नव्हते. तर HTML चे टोटल 6 व्हर्जन आलेले 1 2 3 4 XHTML आणि 5. 1 2 3 4 XHTML आणि 5 अशी किती व्हर्जन HTML चे 6. मग आता जर क्वेश्चन असा आहे की जर हे 5 व्हर्जन आहे मग याच्यात इंडिकेटर यूज होतं तेव्हा त्यान्सर येस. याच्या पूर्वीच्या 2 व्हर्जन इंडिकेटर यूज होत होते. ते कोणते कोणते व्हर्जन आहे ते जस्ट मी गुगल वरती जाईल आणि इथे आपण जस्ट मी सर्च करेल डॉक टाईप HTML. ओके आणि आपल्याकडे इथे W3 स्कूल आहे. जस्ट मी W3 स्कूलच्या साईडवर जाईल. इथं थोडंसं खाली स्क्रोल करूया आणि इथे तुम्हाला एक कोड दिसेल. दिसतोय का कोड तर बघा हे कोणतं व्हर्जन HTML चं आणि हे कोणतं व्हर्जन बघा. ओके ते 1.1 ते सोडून द्या पण हे कोणतं व्हर्जन आहे
हे कोणतं आहे HTML4. तर बघा HTML4चा इंडिकेटर असा होता. XHTMLचा इंडिकेटर कसा होता या टाइप मध्ये होता. मग त्यांनी काय केलं की HTML5 साठी एक एक्स्ट्रा कोड न लिहिता डायरेक्टली फक्त HTML मेन्शन केलं. आणि आता जो आपण यूज करतो तो या टाइप मध्ये यूज करतो. तर डॉक टाइप तुम्ही या सर्व टाइप मध्ये टाइप करू शकता. ओके, हा केस सेन्सिटिव्ह नाहीये. तर तुम्ही कॅपिटल स्मॉल कसा पण लिहू शकता, असं काही प्रॉब्लेम नाहीये त्यामध्ये. ओके, आणि बेसिकली डॉक टाइप काय आहे? इट्स अ indicator. So all the HTML document must start with doc type declaration. The declaration is not an HTML tag. It's an information to the browser about what document type to be expect. समजतंय का? ब्राउझरला हे सांगण्यासाठी कोणत्या डॉक्युमेंटची टाईप हवी. तर आपल्याला कोणत्या डॉक्युमेंटची टाईप हवी आहे? व्हर्जन 5 म्हणून त्याला इंडिकेटर म्हणतात. आलं लक्षात? तर हा टॅग नाहीये, हा काय आहे? इंडिकेटर आहे. समजलं? So every time you will start with this indicator now. तर आपल्या कोडमध्ये आता एक नवीन टॅग, नवीन सिंटॅक्स आलाय, तो म्हणजे आहे इंडिकेटर. हा टॅग नाहीये. आलं लक्षात? व्हेरी गुड. नाउ लेट्स स्टार्ट विथ द नेक्स्ट, दॅट इज इमेज. तर इमेज म्हणजे काय असते? इमेज का बरं यूज करतात? सांग बरोबर. लवकर समजेल. सेकंड, इमेजने युजर अट्रॅक्ट होतो. जर फक्त टेक्स्ट असलं तर अट्रॅक्ट होतो का? इमेज मध्ये कमी एरियामध्ये तुम्ही जास्त इन्फॉर्मेशन देऊ शकता. कमी एरियामध्ये जास्त इन्फॉर्मेशन, म्हणून आपण इमेजेस यूज. आणि इमेजेस तुमच्या वेबसाईटची थीम पण सांगते. थीम पण सांगते. सपोज फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही स्कूलसाठी वेबसाईट बनवताय, नर्सरीच्या बनवताय, तर मग त्यामध्ये तुम्ही काय करता? इमेजेस नर्सरीच्या. अजून प्लेग्राऊंडसाठी कार्टून, जसं छोटा भीम, डोरेमॉन, शिनचॅन आहे ना वेगवेगळे. बरोबर आहे की? पिकावर पण ऍड करणार, कारण त्या मुलांचं ते एन्व्हायरमेंट. आता हेच जर मी म्हणतो की TCS ची कंपनी डोरेमॉन दाखवली, तर ते वाटेल का आपल्याला व्यवस्थित माहिती? का बरं नाही वाटलं? कारण की जी मॅच्युरिटी लेवल आहे ती कशी हवी? TCSच्या वेगळी आहे. बरोबर आहे? TCSचा म्हणजे मॅच्युअर लेवल. मग त्यामध्ये जास्त करून काय असतात, असे काही इम्पॅक्टफुल इमेजेस असणार जे खूप प्रोफेशनलिझम दाखवत आहे, हॅपी दाखवत आहे, हे असं. बरोबर आहे की नाही? म्हणजे अट्रॅक्टिव्ह चेहरा आहे अशी नाही, शांत बसले पुढे टवटवीत चेहरा आहे अशी. बरोबर की नाही? याने काय होतं, इमेजेसने वेबसाईटला तुम्ही युजरला अट्रॅक्ट करू शकता. इमेजेस जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन कन्व्हे करतात. ओके, समजतंय? So now the question is that if we use images, how we use it? So इमेज यूज करण्यासाठी आपण एक टॅग यूज करतो ज्याला म्हणतात IMG. कोणता टॅग आहे? IMG टॅग. ते इथे बघा, मी जर IMG टाईप जर केलं IMG, तर मला इथे सजेशन येईल इमेज, राईट? जस्ट मी एंटर इट there. So now you will see that it has two things, SRC आणि ऍट्रिब्यूट. हे आता तरी आपण बघितलंय का पॅराग्राफ मध्ये, की पॅराग्राफ टाईप केला आणि त्याच्या ओपनिंग मध्ये काही वेगळं आलंय? नाही. आणि इथे क्लोजिंग आहे का बघा या इमेज टॅगला? नाही. जर मी सेव्ह केलं तर कुठे क्लोजिंग होती? त्या टॅगच्या आतमध्येच. आतापर्यंत आपण टॅग कसे बघितले होते, ते वेगळे ओपन होता आणि वेगळे क्लोज होता. तर जेव्हा टॅग वेगळा ओपन होतो आणि वेगळा क्लोज होतो, तेव्हा त्याचा कॉन्टेंट कुठे असतो? त्याच्यामध्ये. कुठे असतो? त्या ओपनिंग क्लोजिंगच्या मध्ये. पण जेव्हा तुम्ही असा टॅग यूज करताय जो स्वतःहून क्लोज होतो, त्याला म्हणतात सेल्फ क्लोजिंग टॅग. आता इथे आपण त्याच्या समोर इन्फॉर्मेशन टाईप करू शकतोय का? तर नाही. मग त्याची इन्फॉर्मेशन कुठे स्टोर असते? तर हे जे नेम्स दिलेले यांच्यामध्ये, आता काय म्हणतात टेक्निकली? ऍट्रिब्यूट्स. काय हे?
attribute. So we use image tag and this src and alt are attributes. काय हे attributes? What are they? They are attributes. So basically, what is the use of attribute? Attribute का बरं असतात? एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, बरोबर. त्याला आपण म्हणतो कॅरेक्टरिस्टिक्स. जशी याची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कशी भेटेल आपल्याला? त्याचा जो गॉगल येतो का मायनस बरोबर आहे. तुझ्या तुला काही टेन्शन म्हणजे आपल्याला एक आयडेंटिटी होती. दुसऱ्या एका चेकचा शर्ट घातला. मला असं आलं लक्षात की सिंग्युलर वाटतं, बरोबर ना? कॅरेक्टरिस्टिक्स बरोबर. याचा एखादा खूपच श्रीमंत असतो तर काय होतं, त्याचे कपडे थोडे गबळे असतात, तो नाईट शर्ट वगैरे असणार, त्याचे बनियन थोडे मोठे असणार आणि लोक असे राहतात, गरीब नाही राहत, बरोबर की नाही? तो आम्ही राहिला जसं प्रॉपर्टी जास्त घेतो बिझनेस आहे घरी कन्स्ट्रक्शन किराणा मॉल कॉन्ट्रॅक्ट घेतो. याला कोण शिपी वाढवा लागेल आलं लक्षात. सो बेसिकली एक कॅरेक्टरिस्टिक हा कॉन्ट्रॅक्टर आता याची एक कॅरेक्टरिस्टिक झाली, बरोबर की. सो जेव्हा आपण एखाद्या एलिमेंट मध्ये ऍट्रिब्यूट ऍड करतो तर ते काय सांगतं त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स. आणि कॅरेक्टरिस्टिक्स ही एचटीएमएल मध्ये खूप इम्पॉर्टंट असते. सो नाउ दिस इमेज एलिमेंट इज हॅव्हिंग टू ऍट्रिब्यूट्स. एक असतो कोणता आहे हा पहिला ऍट्रिब्यूट एसआरसी, दुसरा एएलटी. एक असतो एसआरसी आणि एक असतो एएलटी. एसआरसी म्हणजे सोर्स. एसआरसी म्हणजे काय? सोर्स. मग ही जी इमेज आहे आपल्याला तिचा सोर्स तिथे मेन्शन करावा लागतो. म्हणजे आपण इमेज डायरेक्टली यूज करतो की ते आन्सर नाही, आपण काय यूज करतो तिचा सोर्स यूज करतो. मग फॉर एक्झाम्पल जर मी गुगल वरती गेलो आणि इथे जर सर्च केलं लाईक गुगल आणि जस्ट मी इथे सर्च केलं लाईक फॉर एक्झाम्पल गार्डन इमेजेस, किड्स गार्डन इमेज, ओके. आणि आता जर मी इमेज वरती क्लिक जर केलं इथे गुगल वरती तर तुम्हाला खूप सारी इमेजेस मिळतील, राईट. सो लेट्स पिक वन ऑफ द इमेज. मी इमेज पिक करतोय and what I will do, just I will make a right click and I will just say open image in new tab. तर इथे मला ती इमेज मिळेल. आता बघा हा झाला त्या इमेजचा सोर्स. जस्ट मी याला कॉपी करेल आणि कॉपी केल्यानंतर इथे आपण त्याला पेस्ट करू. व्हॉट वी विल डू, वी पेस्ट इट and now we will save it. जसं मी याला सेव्ह करतोय, you will see one thing that we will get that image. You see image? इमेज डाउनलोड केली तर आपण डायरेक्टली मी यूज केली. ओके. सो हाऊ वी यूज दॅट इमेज डायरेक्टली. आता मला अजून एक इमेज यूज करायची असेल सेम इमेज तर तुम्ही अजून एक टॅब घेऊ शकता, इमेज टॅब, and you can save it and then again you can check. तर तुम्हाला दोन्ही पण इमेज इथे दिसते. आता इमेजची साईज थोडी मोठी, आपण त्याला छोटी करू शकतोय का? तर आन्सर येस, वी कॅन डू दॅट. तर त्यासाठी आपल्याकडे विड्थ नावाचा एक ऍट्रिब्यूट असतो. इथे सपोज मी म्हटलो 200 तर हा 200 पिक्सलचा एरिया यूज करेल. 200 पिक्सल म्हणजे काय? जेवढी माझ्या स्क्रीनची साईज आहे त्याचे 200 पिक्सल हा यूज करतोय. 200 म्हणजे काय? जेवढी माझ्या स्क्रीनची साईज आहे तेवढे तो पिक्सल यूज करतोय. जर मी याला 300 म्हटलं तर बघा 300 पिक्सल यूज. ओके. चला बॉटमची जी इमेज आहे तिची पण हाईट आपण साईज चेंज करूया. वेट लाईक मी त्याला 500 करेल. सो नाउ यू विल सी दे आर बोथ आर नेक्स्ट टू इच अदर. जर एलिमेंट नेक्स्ट टू इच अदर याचा अर्थ काय? कोणत्या टाइपचे एलिमेंट आहे?
इनलाईन एलिमेंट. कोणत्या टाईपचे एलिमेंट आहे? इनलाईन एलिमेंट. सो इथे इमेज हा इनलाईन एलिमेंट. आता असं पण होतं ना, तुम्ही बघितलं वेबसाईट वरती खूप ठिकाणी लाईक इमेज नसते. खूप ठिकाणी काय होतं, इमेजच नसते किंवा ब्रेक होते. असं बघितलंय कधी वेबसाईट वरती की इमेज दिसत नाहीये, इंटरनेट स्लो झालंय, पेज लोड नाही होते, इमेज ब्रेक होते. ओके, सो असं पण होऊ शकतोय की लाईक इथे ही इमेज ब्रेक झाली, तर मी जस्ट चुकीचं URL ऍड करतोय, तर मला ती इमेज दिसणार नाही. पण जर इमेज दिसत नाही याचा अर्थ ती इमेज ब्रेक झाली, तर तिची इन्फॉर्मेशन आपल्याला कुठे दाखवावं लागेल ना, म्हणजे युजरला कळेल की ती इमेज कशाची होती. सो अशा केसमध्ये आपण एक अजून एक ऍट्रिब्यूट यूज करतो, त्याला म्हणतात अल्ट. काय म्हणतात? ALT, अल्टरनेटिव्ह टेक्स्ट. जर इमेज नसेल तर हा टेक्स्ट दिसतो. जसं मी म्हणेल दिस इज ए किड्स गार्डन इन नाशिक. सो इथे टेक्स्ट दिसतोय का? आता बघा इमेज ब्रेक झाली, तिचा आयकॉन पण दिसतोय. तर जेव्हा इमेज नसेल तेव्हा हा टेक्स्ट दिसेल. आणि जर सपोज मी ही इमेजचा इश्यू तो रिझॉल्व्ह केला, आता या केसमध्ये इमेज ब्रेक होणार नाही, तर तो अल्टरनेटिव्ह टेक्स्ट तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे जर तुमची इमेज नसेल तर तो टेक्स्ट दिसेल, जर इमेज असली तर टेक्स्ट दिसणार नाही. दिस इज व्हॉट द मेजर यूज ऑफ इमेजेस. ओके, ती इमेज आपण इमेज रिप्रेझेंटेशन साठी यूज करतो. आणि अल्टरनेटिव्ह टेक्स्ट ची यूज असते, जर इमेज ब्रेक झाली तर तो टेक्स्ट शो करेल. समजलं? यामध्ये काही क्वेश्चन नाही? नाही, त्याला तुम्ही बोल्ड नाही करू शकत, कारण ते अल्टरनेटिव्ह टेक्स्टला स्टायलिंग नाही देत आहे. ओके, आणि ती एक बेसिक इन्फॉर्मेशन असते, त्यामुळे ती तशीच दिसणार आहे. एनी क्वेश्चन, एनी क्वेरी बेटा? काहीतरी क्वेश्चन? ठीक आहे, त्याला ट्राय करा आता. इमेज ट्राय करा. ओके,